8 वाजता झोपून उठते हे केव्हा जाणार आहे वरून दयाचा मार्ग डोक्यावर सोडा घेत असलेल्या पाण्याचा कोणताही डोक्यावर घेत नाही ते कमरेवर घेईल तर खांद्यावर घेईल तर हातावर घेईल तर डोक्यावर नाही घेत आणि आता तर घरातच नाही राहिले का पाच काम आहे म्हणून विचार केला माझ्या गावात मोठं बाजारपेठेचं गाव आहे त्या चौकामध्ये मी स्थायी दुकान टाकलं गव्हर्नमेंट कडून 2 गाईचं कर्ज घेतलं आता विचार केला की आज आपल्याला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे मागे त्या शाळेच्या फायली पास झाले लोक मानधन घेऊन आले मी 35 वर्ष झाले हा धंदा करून आलो मला शेतकरी भेटत नाही म्हणून त्याशी साहेबांकडे गेले समाज केले त्याने सांगितलं तुम्ही या दिवशी या तुमचं काम करून देतो आज बाजारचा दिवस आहे दुकानात नाही गेले दुकानामध्ये ठेवता येणार नाही बाजारचा दिवस आहे बाजूला सांगतो तू दुकानात जातो की नाही पाहतो तिला विचारून पाहतो त्यानंतर मी तयारी करतो नाही बोली का करणार आहे जाते कुठे संध्याकाळी बरोबर येते आणि पुन्हा 50% आरक्षण आणि वरतून लाडक्या बहिणी घे पण एकावर एक कृपा खूप देव कोपरा यायच्या असंही भाग्य नाही पाहिजे नाही कोणाचं आता कौलिक चालते तर पाहू काही हरकत नाही पुन्हा आवाज देऊन पाहतो म्हणून काय करायचं आहे Go!
विसरलो. काहून विसरले रे? कोठी चालला तू लाल झेंडा वरती गाडी थांबवत चाललीस. कोटी लाल झेंडा दिसतो तुम्ही? का होत हे कोण चालीस तर दुर्गा देवी दुर्गा देवी दिसते मी. का दिसून राहिलीस? हे काही सोचलंच हो बोल एवढूस आगल्या सोडलं भाऊ का हो माझ्या शिरगाला पण झुरतात. हो मी झुरतो म्हणजे मी नाचा हो ना मी नाचा हो मी झुरतो तू चांगली दिसतेस पण मी मोठा दिसतो गोंधळवाल्या. अहो मी तयारी करून परसुडीला चालली. हेच म्हणलं पहिले हे लुगडं सोड या खाल्यात माती करो. लुगडं सोड म्हणता का झालं लुगड्यांनी? काय नाही ते नवीन लुगडं सोड जुनं लुगडं घाल. तुम्ही काहून असं बोलून राहिले? काहून म्हणजे मला 35 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही ना नवीन लुगडं घालता का तुमच्या गाव डोक्षावर कोण्या गावचं भूत बसलो. भूत काय बसेल? हो बसते. मी का म्हणतो ते जुनं लुगडं घाल ते लुगडं सोडलं हे लुगडं सोडून ठेवलं जुनं लुगडं झाली संगत फुंगत गेली आता होळी आहे. हे नवीन लुगडं नको घालू. काहून? काहून मला सांग आजचा दिवस कोणता आहे? बुधवार आहे. बुधवार आहे आणि आपल्या गावचा गजर आहे आणि आपला धंदा आहे जोडशिवाचा. आता कायचा आहे? ज्यूस सेंटर. हा ज्यूस सेंटर लस्सी सेंटर दही ताक लोणी तूप वगैरे बरोबर आहे. तो कायसाठी टोलपासात लावला का धंदा? हा तयारी केलीस तर तुला एवढी आठवण नाही. आजचा दिवस बुधवार आहे आपल्या गावचा बाजार आहे. बाजारात कोण जाईल? आपण बाजारात कोण जाईल? आपला धंदा आहे ना. आता तो कायसाठी लावला आपण बाजारात जासाठी लावला ना. आता तू दुकानात? हा आणि मी? हा तर कोण जाईल? नुकसान आहे. कोणा- ठिकाणा घेतलं का तुमचा? हा मा ठिकाणा घेतलीस उठला सुटला दुकान, उठला सुटला दुकान. म्हणजे परसोलीचा अश्विन भाऊ उकाचा ठेका घेतली असते. सरपंचाचा. सरपंचाचा हो त्याचा परपंच करतो आणि मायेची येणार पाच मा बहीण माय पाहिजे बायको वाया बायको तू परसोलीला चाललीस हो चालली. एकटी चाललीस. तर तुम्ही येता का? हो मी बी येतो आणि घरी तिकडून आल्या गोटे खाऊ या दोघंही मस्त तमाशा पाहू आणि घरी गोटे खाऊ याला प्रपंच म्हणते का? एक दिवस असं नाही म्हणत का चला दोघीला नवरा बायको करू. एक दिवस बसेला म्हणा गेले जोडीला नवरा बायको फिरायला नेऊन मला सांग 2 लेकर झाले तू फिरलीच नाही का? त्या दिवशी मशान घाटात नाही येईल मी महाकाल मूर्ती उठली. बाबा मूर्ती उतरले आवडते ती जावासाठी लोक तरसते मोला लागते तुम्हाला लोक तर जा भेटते तुला तर जितापणी मशान घाट दाखवून आणलं मी हो ताजमहल दिगोळीचं आणलं का नाही? मग कोठी न्यायच नाही म्हणते फिरवाले फिरायला तर सोड. मी का म्हणतो तू एकटी यासाठी विचारलो एकटी जात असशील बा तर आपल्याला पोरं किती आहे? 2 आहे. 2 आहे ना लेकरं. अहो लेकरं आणि मुलं एकटं छोटी नाही तुमच्या बरं झालं एवढं तरी समजते. मी म्हणतो यासाठी विचारलेलं तुले एक पोरग दुधावर चालते लहान आणि एक पोरग मोठं ते समजदार आहे. तू एक काम कर त्या मोठ्या पोराला राहू दे मी दुकानात पाहतो आणि मी समाज कल्याणला जातो पण तू त्या लहान पोराला आपल्या समोर घेऊन जा. लहान पोरं हा. आणि मोठे पण येत नाही. हा. तर तुम्हीच पाहत बसा. म्हणजे लहान मोठ्याने बी लागेस हो तुझं लहान दुधावरचं पोरग त्याला भूक लागली तर ते बोंबल नाही का? मग मी का करीन? बोंबलं म्हणजे? हा? अहो दूध पाजता तुम्ही. शाबाश मला दूध पाचा म्हणते त्याच्या महाबीर कारखाना यायच्या जवळ मला दूध पाचा म्हणते. मी म्हणतो दूध पाची मला का दूध फुटलं का? आपल्या घरी जर्सी गाय आहे ना त्याचं दूध करायचं गॅसवरती गरम करायचं ठीक आहे झाला म्हणजे त्या पोराला पाजायचं. अच्छा म्हणजे जर्सी गायचं दूध आपल्या पोराला पाहिजे. मला सांग जर्सी गायला वासरू आहे का नाही? ते कोणाचं दूध पेते? आपल्या मायचं पेते. मा पोरगा आपल्या मायचं कावलं पे जर्सी गायचं वासरू आपल्या मायचं दूध पेते तर मा पोरगा आपल्या मायचं कावलं पे मा पोरगा जर्सी गायचं दूध पी आणि तू आपलं दूध कधी का डेली बनवशी का हो चांपेच्या या बहीण माझं थोडं दूध करून मा पोराचं कावली पडेल. अहो सांगू तुम्हाला माझ्या घराजवळची कौशल्यबाई काय म्हणे बाईशीला म्हणे पोराला कमीत कमी 6 महिने दूध पाजावं म्हणे. जास्ती दूध पाजलं तर बाळाचं कौशील फौशी सौंदर्य होते बरं तुला आता नवरा करायचा का पुढे दुसरा तर तुला सौंदर्याला का चाटायचा आहे. अहो आता माय हे म्हणाले
का तुला लोक भुलवायचे का नवरे हे बोलताली सारी जिंदगी अशीच जाईल का काही तर भविष्याचा विचार कर फायद्याचा काळ आहे समजलं का कोठी चालला आसमानात माजलीस 1500 रुपये म्हणे माझा गदाखाना मी का म्हणतो लोक म्हणतात विचारानं परिवर्तन होत असते माणसामध्ये विचारात परिवर्तन झालं की आचारामध्ये परिवर्तन होते आणि आचारात परिवर्तन झालं की जीवन सुखी होते समजलं काय 2 गोष्टी सांगून पाहतो ऐक काय म्हणतो धुमाल पार्टी होय त्या बहुमा मी प्रपंचाबद्दल 2 गोष्टी सांगतो आणि हे फोटो फोटो नाचते नाचून टिकली आनंदाच्या भरात कास्तकराही गाणं म्हणते नाही का आनंदाच्या भरात कास्तकराही गाणं म्हणते समजलं का पण नाचवायची जाशील का परचोली नाही नाचत नाचत जाशील का तिथे माय ठेवशील का माय हुगडी करत चाललीस परचोली इज्जत बैताली मी काय म्हणतो थोडा बराचा विचार कर महागाई चली चली महागाई त्याच्यावर पोट भरला नाही समजलं का तुकोजी महाराज म्हणतात मुलीचं कशाला फिरतोय तुझं गावच नाही का तीर्थ रिकामा कशाला फिरतोय तुझं गावच नाही का तीर्थ घराचं मंदिर बाईपासून बनते घराचं मंदिर बाईपासून बनते
पण बाई तशीच पाहिजे नाही का कशी एखाद्या गरीब बाईचं लग्न जर झालं का नाही तर ते त्या माणसाची जिंदगी ओढून येते समजलं का आणि म्हणून म्हणतो आपल्या आई बाबाच्या नावासाठी माणसानं गरिबीतच जीवन कापा लागते आणि नवऱ्याला खाण्याला मातोश्री सावित्री राहिलं हात पद्धतीने फुलांना सहकार्य केलं आज त्यांची पूजा होते पण आपण काय करतो आणि म्हणून मी काय म्हणतो आहे अरे सजना भुललो मी आणि कोली जादू सजना भुललो मी कोली जादू याद तुझी संसाराचं गाणं संसाराचं गाणं संगतीन गाव संसाराचं गाणं संगतीन गाव अरे सोगल को दावणारी नमस्कार नमस्कार राम 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 झालं का काम भाड्याच्या शेल खाया ठेवून टाके तुझ्या खाल्यामध्ये हे माहितीवर हे साले कुत्रे साले नहीं बोलने का हाँ साले वाले नहीं बोलने का हाँ। मेरे जैसा खतरनाक आदमी गाली देने की नहीं हाँ। शिवा देऊन टाकला का ऐकून टाकीन हो गाली नाही देने की गाली नाही देऊ शिव देऊ हो मी गालीचा मोठा खतरनाक माणूस आहे. अबे भगव्या हाँ। गालीला शिवाय एकच होते कोण म्हणते मी म्हणतो साले म्हणतेस ना हो. काय झाले? काय झालं म्हणजे? काय केलं मी ना? तुला काही आहे हा? कोणी कर लासर कायची लाचरा काय भाड्याच्या बैला दोघा एवढा बायकोचं भांडण चालू होतं दोघांचं येतं. हा येत हा. का भोकलायस का नाही, मी तुला पाहत- दिसत नाही मी पाहत नाही माहिती चालत टुकराची तुला वरच्या खाली करू हा, म्हणजे मी तो चालता आपण पुरं पिकवला दोन बहीण माय 2 घंटे झाले माझ्या बहीण मा तुला कायच्या बहीण मा बायकोले म्हणतो येते आहे का ते का मी उभा नाही, मी उभा माझ्या बहीण मा म्हणते तुले नाही म्हणत ना त्याचं बोरे करे त्याला बोर मी हाती लागे आम्हाला बायकोले म्हणतो हा, हा, 2 घंटे झाले 2 घंटे झाले तिने का करून राहिला? तिने समजावलं कायच्या हाती तिने म्हणलं दुकानाच्या बाजारले बाजारात ते म्हणे परसुले जातो म्हणे अच्छा तर म्हणजे हा. बाजारले नाही जात नाही जात म्हणे. म्हणे बाजारले नाही जात म्हणे जा म्हणतो नाहीच म्हणे मग तू हो म्हणे मग ते नाही म्हणत होतं, हा हो तर मी तर हो म्हणलं जाऊ ना. मग ते नाही म्हणे नाहीच म्हणे तू हो म्हणे हा. मग ते हो म्हणे हा. तू नाही म्हणेस काय करून राहिलास बा? चालेल, हो म्हणे नाही म्हणे हो म्हणे नाही म्हणे तू सांगत कोणी नाही. म्हणून तुला या कामात झका म्हणून तिने मारत होतो 2 घंटे झाले 2 घंटे झाले एक सोट्या ठेवला आणि दुसरा ठेवतो म्हणलं तर तू आला मध्ये सत्यानाश झाला तुला सत्यानाश केलास 2 घंट्यापासून हात तिच्यावर ठेवून राहिला पण त्याचा सत्यानाश झाला मग? पाहून घ्या एवढा मोठा माणूस 2 घंटे आम्ही तसे ना मग? आज मी बंद्याची बायको असं नाही आहे 2 हा. घंटे हा. 5 मिनिटात हो का नाही फैसला खतम तू 5 मिनिटामध्ये हो 5 मिनिटात
पहिले आम्हाला काऊन 2-2 घंटे लागते तुम्ही माणसाच घ्या मला विचार जरी केला ना हा. आणि ताकद लावून डोळे काढून पाहिलं तर 4 मिनिटात होते माग बस 5-5 घंटे म्हणजे तिले तू मारत होता अबे तर एक घंटा ठेवून देतात तिच्याला एक घंटा तुला ठेवून देतात का नाही का तिले मारत होतास मग कोण मारत होतो विचार करा माय बाप हा. आकानं तिले मारत होता हा. आता मार खाणारा माणूस वर राहते का खाली राहते माल खाणारा वर तर राहते वर तर राहते ना माल खाणारा खाली खाली राहते राहते हा. मग तू खाली कसा होता आणि ते वर कशी होती हात कोण होता साल्या म्हणजे मी खाली होतो हा? पहिला. तू खाली होता तुला होता का नाही? म्हणजे मी खाली होतो हा. मी म्हणला माझ्या दोस्ताने आता रट्टे पडते हा हा मग तू होता ना खाली मी खाली होतो आणि माय बायको तू यावर होती मी खाली होतो हा. आणि माय बायको वर होती महावर तर होती हा. आणि तिच्यावर तर मी होतो खाली होता ना? साल्या बायको माई हा. आणि वर तर तू होता अरे 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 शिव तसा नाही हा. काम झालं काय कोण हा. ते होते मला धनक्याचा झगड्याचा काम होतो हा. धनका कोणीकडे लागून जायचा हा, हा. मला माझा दोस्त हा. बायको झाली का बेटे हो. होय म्हणतो झगड्या हा. म्हणून तुला वर उचलासाठी तिच्यावर झालं तुला बाहेर काढलं नाही नाही तर मला शिवा मला साध्या म्हणते तर साल्या बोललो का आपल्या याच्यानं बोललो नाट्याला गाडीत गेलं नात्याला भारत तुझ्या घरी आलं ना मग साल्या हो काय झालं? अरे तर मी नाट्याला बोललो म्हणतो काय ते तुला राग बोले आला? सा मा इकडली तुम्ही कोण होते हे काय विचारण्याच्यावर तू या इकडली तशी मला इकडली तुला मारू नको करतेस म्हणजे मा इकडली तशी तुम्ही इकडली अरे इकडली म्हणजे कोण माई बायको ना हा सामान ना बायको पण इकडली म्हणतात मी तिकडली सोबत तुही बायको तुही बायको बायको तशी तुम्ही बायको माई बायको तशी तुम्ही बायको हे असं गलत नाही बोलत हा नाही मग तुही बायको हा. बायकोच ना हो बायको माईवाली हा, हा पाहिलं. हा. बायको. हे? माझी कोण होते हो असं कोण होते तुझी माई बहीण होते होते ना मग माई बायको तुम्ही बहीण होते हो. तू कोण झाला तिचा भाऊ झालास ना मग बायकोचा भाऊ मग सारा नाही होशील तुझ्या बहीण मला असं मग माकोठी चुकलं साल्या म्हणलं म्हणून तुला साधा म्हणलं अच्छा अच्छा काय हरकत नाही म्हणू दे मग कागा हा. तुही बायको माई बहीण होते हो, हो. मी झालो सारा पक्की. मग माय बायको हं? बायको तुही कोण होते पुरी. बहीण दोनही निर्वाचन क्षेत्र तुलेच मी चुपचाप करायचं म्हणजे तुला रडायला पडतो माझी. हो सांगतो जशी माई बायको तुझी बहीण होते तसेच तुम्ही बी बायको माई बायकोच होते बहीण हो बायको हे, बायको कशी होईल बहीण होते माई बायको बहीण होते तुम्ही मग तुम्ही बी बायको माई बहीण होते बायकोचा भाव तुम्ही मला सारा झालाच का नाही झालाच का नाही म्हणजे मी बी तुम्हाला साला आणि तुम्ही मला साला हो घे चोंबल मी तू मग भाटवा या बुरी. सार्वजनिक कमाई हे पुरे भाटले तो हे एवढे भाटले होते पण मनाला काय हरकत आहे हो बहीणच दिली पाहिजे असं आहे तुम्ही का? बहीण वाचन का अरे बहिणीचा काही सवालच नाही हा. प्रेमानं भाटो म्हणलं तर काय माझे भाटवे झाले हा. बाबा काका मामा काय मामी काकी दिली अशा प्रेमाचं नातं याच्यामुळे म्हणतेस का बरं मी काय म्हणतो ह्या गोष्टी जाऊ दे तू जेव्हा एवढं शांत सांगू लागला मला असं वाटतं मग याचा अर्थ तुला बायको असेल का म्हणला याचा अर्थ तुला बायको असेल म्हणतो कोण म्हणते बाबा तुला म्हणलं असं 4 मिनिटात होते ना 3 मिनिटात होते का म्हणला म्हणतो याचा अर्थ म्हणलं तुला बायको असेल कोण म्हणते बा अरे बाबा ह्या करते भाऊ मला पागल का म्हणलास का अबे मी का म्हणून राहिलो मी हो मी म्हणतो तुला बायको आहे का तर कोण म्हणते मग याला बायको आहे का नाही बोलले का बे, असं फोकण्याला झोडते कोण म्हणते मी आता चांगला आहे हा मी काय म्हणतो हा कान चांगला आहे का तू बरोबर आहे बरोबर साफ केलं राहतं. मी म्हणतो तुले बायको आहे का म्हणतो मला ना हो? नाही नवरा एवढा मोठा माणूस ना बायको नाही करी हा. त्याला भोकणाऱ्या गोष्टी सांगेन का भाऊ मला बायको आहे म्हणजे तुला बायको आहे तर मला एक सांग जेव्हा तुला बायको आहे तर तुझी बायको तुला भेटते का हे ते ह्या कोणत्या थरथरास गोष्टी हा. आज मी येतो आणि घरी जाऊ दे हा अरे खरं नाही त्या बाहेर कधी बायको अंगणात राहू दे हा. मला पाहते हा. चडकन घरात जाते कोणत्यात बसते हा. एकाला लावते आणि दुसऱ्याला धावते कोणता टोपका होईल का याचा वजन हो का Credit. हे काही जात्यावरचं उखाण होय का सांग भाऊ हे उकानो का बापा वजन हे काय लावतात दुसऱ्या लावतात काय नाही लागवण
मी नाही समजलो. 2 पोट्टे आहेत, एक आहे लहान नाही एक आहे हा. मोठं. मी दिसता बरोबर हा. तिले वाटते का हाता बावरे घेऊन आला, हा. मग लाईनाले दुधाला लावते हा. आणि मोठ्या बिस्किटचं पाकिट धावते. म्हणजे ते माल वाचवायची हिकमत कर. ते दोस्ता मी समजलो. मला म्हणते बायको नाही दे. कशी बेईन भाऊ, आता मोले माहितीच नव्हतं ह्या गोष्टी. कशी बेईन. हा. चायनाचं म्हणणं आहे हा. बायको भेटे, हा. बायको भेटे, भेटे. पण हा. माणसात पाहिजे खुबी, हा. तेव्हा बायको राहते उभी. म्हणजे माणसात पाहिजे उभी. आणि तेव्हा बायको राहायचे. उभी. एक काम करणं हा. दे बरं थोड्या वेळासाठी हे मी देवाची- बायको भेटतो ना आणून देतो. सांगीन एखाद दिवस ते देहाची नोरे, हा. अशी गोष्ट आहे आमची. हा. आता मी का करू, का? घरी जाऊ हा. आणि तिले तू घेऊन- घरी जा हा. आणि तुझ्या बायकोले माळ घरामध्ये घेऊन ये आणि मग आणि दोघंही सोफा सेटवर बस. चांगला माणूस ना सोफा सेट म्हणते, हा. तो काटून टाक इकडे. का? सोफा म्हण सेट काट. सोफा सेटले नाव सोफा सेट एखाद्या मूर्खासारखं मूर्खानं बोललं तर बोललं, तर का म्हणून कमीत कमी आपण अडाणी माणसं हा. आहोत, शाहीने खेळत माणसं आहोत, खेळाच्या पद्धतीने का बोलायचं. म्हणून सोप्यावर या ना बसा. बरं सोप्या नको बजा बाजीवर बजा झालं हा, कुठेही बसू आम्ही. आणि आपल्या बायकोला घेऊन ये. येतो ना, येतो ना. जा. हा, चाललो. हे जवान पोट्टे खूप हसते. बुड्ढ्याचं बिघडलं म्हणत असेल, बुड्ढ्याचं बिघडत नाही. बुड्ढे मोठे शायने राहते, आपली झोका-झोकांची इम्रान काढते आणि मले हसून राहिला आणि यंदा तू होऊ दे येऊ दे तिले घरी. तुही कोण्या कोणावर भोवरी बाकी माय भोवरी दान घेते, कसा करू तर मागवत बसले का. चाललो घरी घेऊन. हॅलो, हे पोट्ट्याचे माय पारसोळी नवयुवक मित्र मंडळातर्फे अशी विनंती आहे की भरपूर वेळ झालेला आहे. आपल्या गणगौडा टायमिंग बांधून घ्या. नाही नाही, टायमिंग बांधायचं नाही. हा. खूप वेळ झाला ना. बरं बरं बरं, ठीक आहे. त्याच्यानुसार काका, 2 मिनिट, 2 मिनिट. आयोजन करण्यात यावं. 2 मिनिट. हे पोट्ट्याचे माय. कुठं गेलते म्हणजे ते बाकडी मसाले हा. 1 लिटर दूध नाही देऊन शेतीले शेण झालं म्हणजे झालं. हा. दुधाची काही देणं घेणं नाही. त्या बाकड्या पोट्ट्याच्या बाजारात त्या धारगावच्या जंगलात सोडून द्यायची. सोडून देतो तिने. हा. कुठे गेलती? कुठे गेलते म्हणजे काय, तुमच्या मागे होती. माया मागं? मी संडास त्याला तर माया मागं येऊन होय. मागं येऊन. हा? कुठे गेलती? तिकडे, हा? बरं, ही माय सरपासारखी आम करते ना, सरपासारखं मुंडकं टाकते. त्या ढोबरीहून आणतोय टाकले. मेटॅडो. मला सांग. हा, मला सांग. का? आपल्या गावच्या पाटलाच्या लग्नाला किती दिवस झाले? अहो 15-20 वर्ष झाले ना. पण या वर्षी आपल्या गावात पुरुषोत्तम पाटलाले आडवे तिडवे 2 पोट्टे झाले. तुमचा डोकसा फोडू का नाही तिथून विटाल देऊन मारते डोक्सा तुमच्या. पुरुषोत्तम पाटील आडवे तिडवे पोट्टे झाले म्हणून. अहो आडवी तिडवी नाही, हा. आवरे जावरे म्हणायचे. आवडे जावडे. त्याने झाले 2 पोट्टे आणि त्या निमित्तानं कार्यक्रम आहे त्याच्या घरी. बाई हा. म्हणजे बारशाचा कार्यक्रम. हा, हा. बाई चाल जाऊ जाऊ. तो पुरुषोत्तम पाटील कोण होते तुला? माझा भाटवा होता. भाटवा तू आणि माय भाटवा. हो. आणि तू आहे भाटवा. तुमचा आहे. तू का माय बहीण होस का? नाही नाही, तू माय बहीण होस का म्हणतो? गाव रिस्त्याने होते. अच्छा अच्छा अच्छा, तुझ्या आईच्या रिश्त्यानं. हा. आणि माझ्या बापाच्या बापाच्या रिश्त्यानं. मोठं सुख झालं, पण त्या सुखात दुःख तयार झालं. कोणतं गाव? पुरुषोत्तम पाटील घसरला. बोलू नका. नाकाला बोंबादे. घसरला म्हणाला, बोंबादे सांगले. बाई घसरला. अरे घसरला म्हणजे मेला नाही. घसरला म्हणजे स्टाईल वरून घसरला पडला म्हणून. अहो. संडासकडे जाता जाता. चांगल्या शिकवणारी पोराने घसरून पडलं म्हणा. हा, घसरून पडला असेल. हा. अच्छा. कुठं केव्हाची चला चला म्हणून राहिली तिथं भाषण करून राहिले नाही येत त्याचा. नवरा का कोण? फिरवाचा भाऊराव पाहिले परत फिरवते आता. पराठी धकलाचा हो, डबा. आता हकलते. हा? म्हणजे तू सांग पण ऐकून आले नाही. आता
म्हणतो तुला बायको आणली जबरीचा पक्का माणूस जबरीचा पक्का माणूस जसं बोलला तसंच केला बरोबर घरी गेला बायकोला घेऊन आला बरोबर तसंच एक काम कर तू घराकडे जा आणि त्या बायकोला येते राहू दे म्हणजे मी घराकडे जाऊ पण येते बायकोला देऊ तू काय सांगितलं मला म्हणजे तू काय सांगू आली का मी त्याच्यावर काम जोपर्यंत काय म्हणत नाही तुम्ही डॉक्टर बसवणार आहे तुम्ही का समजून राहायचो जी भाषण आणत आहे ना नाही तर का करशील तू काय करशील या परसोडी गाव सगळ्यांना माहितीये माझ्यासारखी बाई खराब नाही हो खराब झालीस का किती 4-5 दिवस झाले खराबच झाली तुमचा एक शब्द बोलायचं नाही बाई हा का पागल बिगल आहे का तुम्हाला काही सांगू हा कालची गोष्ट पकडा हा काल यांना म्हणालं हा. आज फिरायला जाऊ हा नाही म्हणे हा. त्याची आता काय झालं म्हणे आजच फिरायला जाऊ म्हणे आपण. बरं त्या गायमुखच्या डोंगरावर चढले हा आणि तिथून खरंच हा. त्यांचा आवाज पुरण का हो नाही तिथून घसरत 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 त्या अरे खाली आले बरोबर आहे याचं फाउंडेशन शिनलं असेल डोंगरावर मी गेलो काय मुख्य डोंगरावर मी गेलो आणि माझ्या डोकं फिरलं काम नाही पलटत आज या बहिणा अधोरी तर काही गोटे पलटत नाही अरे सोडणं काही गोटे झाले छोटे मास्टर होय पलटवून या अबे, काय झालं आता नाही नाही जमी आता नाही आता थोडा वेळ आराम करतो ना मग येतो तुम्हाला मिळेल असेल तर आजचा दिवस आमच्या बाजारात हो हो साहेब ठीक आहे का आमच्या धंद्याबद्दल 2 शब्द सांगतो तुम्हाला त्याच्या घेऊन आदर
आदरणीय शाहीरा सुरमाताई बाळसगर या नागपूरच्या गावासाठी बाई बोला ना. तुम्हाला माहिती आहे आधीच्या काळी जेव्हा गोकुळातून गवळणी मथुरेला जायच्या तर रस्त्यामध्ये एक सौख्यवती नावाचं मंदिर पडायचं तिथे त्या आधी बळीकडे शिंपायच्या आणि त्याच्यानंतर पुढे जायच्या ठीक आहे त्याच्याबद्दल मी सांगते तुम्हाला कृष्णाची Thank you.